नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर SECLच्या माध्यमातून एक नवीन जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून एक जाहिरात नवीन आलेली आहे आणि ती जाहिरातच आपण आज बघणार आहोत। तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून द्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत। तर आता यामध्ये आपण एकूण जागा ज्या असणार आहेत तर एकूण जागा असतील जवळपास 1553 जागा, 1550 जागा एकूण ज्या आहेत तर त्या असणार आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या जागा आहेत तर ते आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये आता आपण जर बघितलं तर खनन अभियांत्रिकीसाठी त्यामध्ये एकूण 174 जागा असणार आहेत। जे ग्रॅज्युएट आहेत मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये तर त्यांच्यासाठी 174 जागा असणार आहेत। त्यानंतर ग्रॅज्युएट जे असतील सिव्हिल इंजिनिअरमध्ये अप्रेंटिसशिपसाठी ह्या जागा आहेत काही, त्यामध्ये 20 जागा असतील। त्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी 30 असतील। त्यानंतर ग्रॅज्युएट इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जे आहेत तर 30 जागा असणार आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जे आहे इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन तर त्यासाठी 10 जागा असणार आहेत। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशन BBAसाठी 25 जागा। त्यानंतर कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी BCAसाठी 100 जागा आणि त्यांचं जे जनरल कॅटेगरी SC कॅटेगरी OBC आणि ST मध्ये डिवायडेशन आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे। ही ॲड जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲड जी आहे तर ती बघू शकणार आहात डिटेलमध्ये। त्यानंतर बाकीचे जे BCOMवर जागा असणार आहेत ते 47। त्यानंतर BSc केमिस्ट्रीवर 29 जागा। त्यानंतर मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये 892 जागा, जवळपास सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत तर त्या टेक्निशियन अप्रेंटिसच्या मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये असणार आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर माइन सर्वेइंगच्या 39 जागा। त्यानंतर अप्रेंटिस इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 40 जागा असणार आहेत आणि इलेक्ट्रिकलमध्ये 57 आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 60 जागा, अशा मिळून टोटल ज्या जागा आहेत तर त्या 1553 जागा असणार आहेत। त्यापैकी जनरल कॅटेगरीसाठी 775 जागा, SCसाठी 297 जागा, OBCसाठी 265 जागा आणि STसाठी 216 जागा। या प्रकारे त्याचं डिवायडेशन जे आहे तर ते असणार आहे आणि तुमचं नॅट्सच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असेल आणि जी ॲप्लिकेशन करायची ऑफिशियल वेबसाईट आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही त्यावर अप्लाय करू शकणार आहात। आणि त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला दिसतोय की कॅन्डिडेट शुड नॉट हॅव पास इंजिनिअरिंग ऑर डिग्री डिप्लोमा 5 years बिफोर द डेट ऑफ जॉईनिंग ॲज अप्रेंटिस। म्हणजे 5 वर्ष अगोदर तुम्ही पास नको आहेत, 5 वर्षांच्या इन बिटवीन तुम्ही पास झालेले पाहिजे। फ्रेशर ॲज अ फ्रेशर आपण म्हणू शकतो तसे तुम्ही पास झालेले पाहिजे। त्यानंतर नॅट्सच्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा प्रोसेस इथे दिलेली आहे, एकदा बघून घ्यायची ती। तुम्हाला ॲडमध्ये काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकणार आहात। तर तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत काळजी घ्या। ऑल द बेस्ट।